नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रीव्हॅली यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आजपासून मी घेऊन येत आहे पेपर 1 साठी महत्त्वाची PYQ सिरीज। पेपर 1 हा असा सब्जेक्ट आहे की ज्यामध्ये आपण जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो जर आपली तयारी चांगली असेल तर आपण आज टीचिंग ॲप्टिट्यूड या टॉपिकचे प्रश्न बघणार आहोत। जर तुम्हाला एखादा टॉपिक अवघड जात असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, आपण त्या टॉपिकवर प्रश्न घेऊयात। चला तर आपण सुरुवात करूया। प्रश्न पहिला, व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते? अ नैसर्गिक वातावरण, ब नियंत्रित वातावरण, क पर्यवेक्षित वातावरण। ड नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरण। तर उत्तर आहे नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरण। प्रश्न दुसरा, उच्च माध्यमिक स्तरावर सध्या डॅश डॅश या पद्धतीचा वापर केला जातो? अ अवलोकन पद्धती, ब निरीक्षण पद्धती, क चिंतन व मनन पद्धती, ड व्याख्यान पद्धती। उत्तर आहे व्याख्यान पद्धती। प्रश्न तिसरा, खालीलपैकी डॅश डॅश हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे? अ नोकरी, ब समाज परिवर्तन, क शिक्षकाचा उदरनिर्वाह, ड वरील सर्व। उत्तर आहे समाज परिवर्तन। प्रश्न चौथा, शालेय गणवेशाच्या माध्यमातून डॅश डॅश या मूल्याची जपवणूक होते? अ विषमता, ब विविधता, क समता, ड लोकशाही। उत्तर आहे समता। प्रश्न पाचवा, डॅश डॅश या प्रश्नोत्तराचा मुख्य उद्देश आहे? अ परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवणे, ब विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणे, क विद्यार्थ्यांची श्रवण क्षमता वाढवणे, ड विद्यार्थ्यांचे अज्ञान उघड करणे। तर उत्तर आहे ब विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणे। प्रश्न सहावा, या अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक असतो? अ चर्चा पद्धती, ब व्याख्यान पद्धती, क अवलोकन पद्धती, ड कथाकथन। तर उत्तर आहे अ चर्चा पद्धती। प्रश्न सातवा, गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश डॅश डॅश आहे? हा प्रश्न सेट 2015ला येऊन गेलेला आहे। अ विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवणे, ब विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावणे, क शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत प्रत्याभरण देणे, ड आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे। उत्तर आहे ड आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे। प्रश्न आठवा, पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल? हा प्रश्न डॅश डॅश या उद्दिष्टावर आधारित आहे। मे 2016 सेट यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता। अ आकलन, ब मूल्यमापन, क उपाययोजन, ड संश्लेषण। तर उत्तर असणार आहे मूल्यमापन। प्रश्न नववा, PTA म्हणजे काय? अ प्रायमरी टीचर असोसिएशन, परमनंट टीचर असोसिएशन, क प्रायमरी टीचर ॲबिलिटी, ड प्रॅक्टिकल टीचर असोसिएशन। तर उत्तर आहे परमनंट टीचर असोसिएशन। प्रश्न 10वा, मुक्तद्वार प्रश्नावली उत्तरकर्त्याला पुढील कामासाठी चांगला अवसर देते? अ मुद्देसूद उत्तर देणे, ब स्वतःच्या शब्दात उत्तर देणे, क सोपी कोष्टके तयार करणे, ड स्पष्ट आणि थोडक्यात उत्तर देणे। तर उत्तर आहे ब स्वतःच्या शब्दात उत्तर देणे। प्रश्न 11वा, शिक्षणासाठी आवश्यक असलेले सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे? अ खडू फळा व शिक्षक, ब शिक्षक व विद्यार्थी, क महाविद्यालय व शिक्षक, ड शिक्षक व शैक्षणिक साधने। तर उत्तर आहे ब शिक्षक व विद्यार्थी। प्रश्न 12वा, डॅश डॅश हे मूल्यमापनाचे महत्त्वाचे साधन आहे? अ परीक्षा, ब शाळा, क रोजगार, ड कार्यानुभव। उत्तर आहे परीक्षा। प्रश्न 13वा, खालीलपैकी शिक्षण सहाय्यक साधन कोणते आहे? अ 16mm फिल्म प्रोजेक्टर, ब टेप रेकॉर्डर, क हवामिलनाचे कार्यकारी प्रतिमान, ड वरील सर्व। उत्तर आहे ड वरील सर्व। प्रश्न 14वा, प्रभावीपणाशी संबंधित मुख्य अध्यापन वर्तनामध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बसू शकेल? हा प्रश्न डिसेंबर 2019च्या नेटमध्ये विचारलेला आहे। चला तर आकलनाच्या विविध स्तरावर असलेल्या अध्ययनकर्त्यांसाठी संकल्पना स्पष्ट करणे, बी नजरभेट, आवाज व हावभावातील बदलाद्वारे उत्साह व चैतन्य दर्शवणे, सी स्वीकृती व सारांशपणे विद्यार्थ्यांच्या कल्पना वापरणे,
डी. सामान्य प्रश्नाद्वारे चौकशी सुरू करणे व उच्च विचार स्तरावर चर्चा नेऊन ठेवणे. ई. अध्ययन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी अर्थपूर्ण शाब्दिक स्तुती करणे. उत्तर आहे ब. 15. पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करते? हा प्रश्न सप्टेंबर 2015च्या सेटमध्ये विचारलेला आहे. अध्ययनकर्त्यांच्या क्षमता, शिक्षकांची संप्रेषण कौशल्य, अध्यापनाची पद्धत. ब. अध्यापनाची पद्धत, शिक्षकांची संप्रेषण कौशल्य, शिक्षकाचे प्रशिक्षण. क. शिक्षकाचा पगार, शिक्षकाचे व्यक्तिमत्व, शिक्षकाचे प्रशिक्षण. ड. वर्ग वातावरण, दृकश्राव्य साधनांचा वापर, अध्ययनकर्त्यांची बुद्धिमत्ता. उत्तर आहे अध्यापनाची पद्धत, शिक्षकाची संप्रेषण कौशल्य, शिक्षकाची शिक्षण पद्धती. प्रश्न 16. डॅश डॅश हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो? अ. 14 नोव्हेंबर. ब. 1 एप्रिल. क. 7 डिसेंबर. ड. 5 सप्टेंबर. उत्तर आहे 5 सप्टेंबर. प्रश्न 17. हा वर्गातील दैनिक उपस्थिती मागील उद्देश आहे? अ. 75% कमी उपस्थितीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत न बसू देणे. ड. वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे. क. विद्यार्थ्यांचे शिक्षकाकडे लक्ष आकर्षित करणे. ड. अनुपस्थित विद्यार्थ्यांकडून दंड आकारणे. उत्तर आहे ब. वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे. प्रश्न 18. अध्ययन अभिप्रेरण वाढवण्यासाठी डॅश डॅश ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे? हा प्रश्न मे 2016च्या सेटला विचारलेला आहे. अ. अध्ययन दरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणे. ब. अध्ययन दरम्यान अवघड प्रश्न विचारणे. क. घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे. ड. विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणे. उत्तर आहे अध्ययन दरम्यान अवघड प्रश्न विचारणे. प्रश्न 19. खालीलपैकी कोणता फायदा नियोजनामुळे होत नाही? अ. आत्मविश्वास येतो. ब. सर्व उद्दिष्टांना योग्य न्याय मिळतो. क. कामाची व्याप्ती लक्षात येते. ड. विद्यार्थ्यांना रागवता येते. उत्तर आहे विद्यार्थ्यांना रागवता येते. प्रश्न 20. खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? अ. नियोजनामुळे वेळ व श्रम याची बचत होते. ब. नियोजनात जास्त वेळ व श्रम वाया जातात. क. अध्ययन व अध्यापन व्यवस्थित होण्यासाठी नियोजन आवश्यक. ड. नियोजनासाठी विचारपूर्वक विचार करावा लागतो. उत्तर आहे ब. नियोजनात जास्त वेळ व श्रम वाया जातो. हे विधान चुकीचे आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वर तुमचे जे मित्रमैत्रिणी नेटची तयारी करत असतील त्यांना आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा और आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.